ना काकांकडे उत्तर घेतो. येतो काकांकडे उत्तर. हा बोला. या संसदेमध्ये जे खासदार उभा आहे दोन्ही साईडचे यांच्याकडे पैसा येतो कुठं, पहिला प्रश्न आहे माझा. ऐकून घ्या. यांनी माझ्या पोरांना ऍडमिशन दिलं नाही, ऊस आमचा जळला. यांनी जाणून बुजून आम्ही विरोधात होतो म्हणून आम्ही वैचारिक विरोध आहे, आमची दुश्मन नाही यांच्या बरोबर. राजकारण म्हणजे ना शिवाजी महाराजांनी सांगितलंय स्वराज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांनी, सगळी रयत एका जाग्याला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ह्याने अन्याय करायला सुरुवात केली. आणि एक सांगतो आता, ही अभद्र युती आहे या तालुक्यात. अभद्र जी युती होती 19 तारखेला त्याची जनता 100% उत्तर देणार. तुम्हाला वाटत असेल अभद्र युती, ही दोन्ही भ्रष्टाचारी, दोन्ही भ्रष्टाचारी आहेत. म्हणून मी एक विनंती करतो या माध्यमातून जनतेला, या दोघांना उत्तर द्या आणि चांगला उमेदवार निवडा. बरं ठीक आहे. येतो ना जानकर समर्थक उत्तमराव जानकर यांचे समर्थक आले. हा बोला साहेब. अभद्र युती काय होणार नाही. खऱ्या अर्थानं जनतेला माडा मतदारसंघाला 19 तारखेला उत्तमराव जानकरांची भूमिका ही महाराष्ट्रात निर्णायक होणार. सोलापूर आणि माड्याचा खासदार ही उत्तमराव जानकरच्या समर्थनार्थ आणि उत्तमराव जानकरांच्या विचारानं होणार आहे. आणि आपण गेले की ते चार्टर्ड प्लॅनने गेले होते ना. चार्टर प्लॅनने गेलते, पण आम्हाला त्यांच्या काय हे मान्य नाही. चार्टर प्लॅनने गेलो, मी स्वतः गेलतो. पण मला काय म्हणायचं आहे की अभद्र युती वगैरे काय नाही. भारतीय जनता पार्टीनं काय भूमिका आमच्या नेत्यावरती अन्याय केलाय. काय भूमिका 15 वर्ष झाली, गेली 15 वर्ष झाली भारतीय जनता पार्टीनं आमच्या नेत्यावर अन्याय केलाय. आणि त्या अन्याय कोणाच्या बाजूने बाहेरचा ते 19 तारखेला आमचे नेते सांगतील. मान्य असेल हो, आम्हाला आमच्या नेत्याचे सांगतील ते आम्हाला शिरसावर. ते म्हणले मोहिते पाटील जाणार तुम्ही. आम्ही कुठेही जाणार. ते म्हणले कमळ जाणार तुम्ही. आम्ही कुठेही जाणार. एक मिनिट. तुम्हाला एकनाथ शिंदे आलेले चालतात, अजित पवार आलेले चालतात, मग उत्तमराव जानकर आलेले चालत नाहीत का? तालुक्यातले 2 गट एकत्र आलेले चालत नाहीत का? आमचं काहीच म्हणणं नाही. विचार मग बरोबर आहे ना. आम्हाला काय करायचंय, भाजपला हद्दपार करायचंय. त्याच्यामुळं आमच्या तालुक्याची 2 लोक मातब्बर लोक एकत्र येणार आणि पाडणार भाजपला. कोणा बाजूने, कोणाच्या बाजूने? मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे, पण मी सध्या उत्तमराव गट मी शरद पवार गटाचा आहे, जुना कार्यकर्ता आहे मी. पण यावेळेस आम्ही भाजपला पाडणार. नाही असू द्या ना, तिकडे करते आम्ही थांबलोय. काय असते 2019ला बीडवरून पार्सल आणलं, विधानसभेला इथं निवडून दिलं. आता तशी विषय होणार नाही. माडा मतदारसंघ हा फक्त स्थानिक. ठीक. हा बोला. आता 400 पार शेतकरी गार असा नारा मोदीजींचा आहे का? हा 400 पार कुठल्या शेतकऱ्यांना काय दिलं? जीएसटी लावली, मटेरियलवर लावली. तिकडं आता ते कमळमध्ये होते, आता ती तुतारी घेतली. ते म्हणतात शेतकऱ्यांचा असा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेस म्हणतात की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ, ह्यांचे बोलतेत, पण कुठलाच कोण देत नाही. नुसतं आमच्या शेतकऱ्याची मतं घ्यायची आणि वर संसदेत जायचं. मोहिते पाटलांनी काम नाही केलं शेतकऱ्यांसाठी. काय केलं? रणजित सिंह निंबाळकरांनी काय नाही काहीच नाही केलं. काय केलेलं नाही. तर मी गेले, काय सुद्धा केलेलं नाही. मला जसं कळतंय तेव्हापासून मी या माळशिरस तालुक्यामध्ये बघतोय, प्रत्येक आमदार असू द्या, खासदार असू द्या, ह्यांनी फक्त ह्यांच्या या माळशिरस तालुक्यामध्ये स्वार्थाची कामं केली आहेत. आता जे ह्यांचं मन मिळालं, आता मगाशीच तिकडून हे ज्यावेळेस जानकर समर्थक ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस तिकडून आवाज काय होता, त्यांना काय बोलू नका, त्यांना काय बोलू नका. आणि ज्यावेळेस ते चाचा जो प्रश्न मांडत होते त्यावेळेस चाच्याच्या अंगावर तिथली जेवढी सगळी होती ती तुटून पडली. म्हणजे एखाद्याला एक मिनिट हो का बघा, एखादा शेतकरी माळशिरस तालुक्याचा असू द्या नाही तर माड्यातला असू द्या, तो जर वैचारिक त्याच्या, आम्ही काकासाहेबांना मानतो, काकासाहेब म्हणजे शंकरराव मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्यासाठी सर्व काही केलं. परंतु ह्या पिढीनं, ह्या 3 जी पिढ्यामध्ये देण्यात हो का असं विचार मांडू देत नाही ती. ह्याच्यासाठी काकासाहेबांनी केलं, पण यांनी ह्या तालुक्यामध्ये, ह्या जिल्ह्यामध्ये यांचं काहीही नाही. यांच्या शिक्षण संस्था म्हटल्या तर शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी भरलेले शिक्षक ही त्यांचेच पाहुणे रावले येते. आता माझ्या साईडला भाजप आहे म्हणून तुम्ही म्हणताल का भाजपच्या बाजूने बोलतोय का? पण मी भाजपच्या बाजूने बोलत नाही. तुम्ही सगळं मला सांगा, आताचे खासदार, एक मिनिट, सुपारी नाही, बोलू द्या. हे म्हणतात ना सुपारी कोण, पण आज जानकर साहेब हे काय म्हणतात, जानकरला बोलू नका, तुम्ही आमच्याकडे येणार आहे. जानकर एक मिनिट, जानकर साहेब मुद्दा आहे, जानकर साहेब आमदारकीसाठी चाललेत आणि खासदार साहेब खासदारकीसाठी चाललेत. त्यामुळे सर हे चाचा भतीजा खोटं बोलतात. त्यांनी काय म्हणतात की मोहिते पाटलांच्या संस्था सगळ्या बुडाल्यात. ह्यांना माहित आहे का सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांच्या किती संस्था आहेत? चांगल्या त्यांच्या संस्था अजून आहेत आणि चांगल्या संस्था चालतात. आणि त्या संस्थेमध्ये विरोधकांची मुलं सुद्धा शिकतात आणि त्या संस्थेमध्ये विरोधकांना नोकऱ्या सुद्धा आहेत.
हे सत्य आहे आणि ते चाचा भतीजा निंबाळकरची सुपारी घेऊनच मोहिते पाटलांच्या विरोधात बोलतात. सर एक लक्षात घ्या, ते काका काय म्हटले की आम्हाला ऍडमिशन मिळणार. त्या ऍडमिशनला प्रोसेस असते सर, तिचं मेरिट असतं, जे काय गुणवत्ता असते. काय सर, ते ही ऍडमिशन आणि लोकसभा ह्याचा काहीतरी दुरापास म्हणजे विषय आहे. ठीक आहे, आपण पुढल्या मुद्द्यावर जाऊ. सगळ्यात महत्वाचं आमचे मित्र म्हणले पण स्वतः मोहिते पाटीलातले आमचे ज्येष्ठ आदरणीय ज्यांना पितामह म्हणलं जातं, ऐका, महाराष्ट्राच्या राजकारणातलं सुसंस्कृत नेतृत्व नेता म्हणलं जातं ते विजयसिंह मोहिते पाटील स्वतः व्हीलचेअरवर त्या दिवशी सहभागी झाले होते मराठा सेवा संघामध्ये. आणि धैर्यशील मोहिते पाटील ऐका पाठिंबा म्हणून मी फोटो दाखवतो. दुसरी गोष्ट साहेब, हे उमेदवार आमचे धैर्यशील मोहिते पाटील ज्या दिवशी सभा झाली, मोर्चा झाला, जरांगे पाटील साहेब आले होते, ते ग्राउंड स्वतः धैर्यशील मोहिते पाटलांनी साफ केलंय. तिथल्या बाटल्या कागद उचलले. मोहिते पाटील ग्राउंड टॉर आणि टॉपचे आहेत. विचारधरणी त्यांची चांगली. ठीक काल सुद्धा डिक्लेअर केलं. येतो हा धरा. माझा यांना सवाल आहे की मला एक सांगा, तुम्ही फोटो काढायसाठी यायचं नाही मोर्चात, मला एवढं सांगायचंय. 50 वर्ष ह्यांची एकमेकाची डोकी फोड होती ती. आज एका ताटात खाया बसली ती कशासाठी? खुर्चीसाठी. मला काय सांगायचंय, अरे तुम्ही आणि ह्यांची लिस्ट संपणार. दादाला, मामाला, भैयाला कोण चाललंय? आमच्या जरा गरीब नाही का कोण? मला सांगायचं एवढंच, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कोणी असं नाही का संसदेत जाणारा. मग ह्यांची लिस्ट कधी संपायची? कुणी असतील दोन्ही फसवणूक केलेली आमची मराठा समाजाची. आणि ह्यांना माझा सवाल आहे की यांनी समाजासाठी योगदान काय एवढं सांगा. आम्हाला कोणत्याच उमेदवारात सध्या तरी नावं ठेवायची नाहीत, परंतु सध्या सकल मराठा समाजाला आरक्षण अतिशय आवश्यक आहे. आणि शैक्षणिक आणि गुणवत्तेच्या दृष्टीने जे मुलं गुणवत्ताधारक मुलं आहेत ते खरंच मागे राहिलेत, आरक्षणामुळे मागे राहिलेत. तर दोन्ही नेत्यांना एवढीच विनंती आहे की आम्हाला सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं. आम्हाला कोणते उमेदवार नावं ठेवायचे नाहीत, सगळे उमेदवार कधीही चांगले असतील, परंतु आरक्षण द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. यांना काय इचरा, या दोघांना काय इचरा, सकल मराठा समाजाला तुम्ही 10% आरक्षण कसलं दिलंय, दोघांना पण इचरा. फसवं दिलंय का टिकाऊ दिलंय हे इचरा. यांचं उत्तर यांच्याकडनं अपेक्षित आहे का नाही? आम्हाला कुठल्या सरकारला नाव ठेवाय नाही ते, पण हे दोन्ही सरकार मतदान आल्यानंतर शेतकऱ्याला म्हणते भाव देऊ आमक. आज 5 वर्ष कोण बोलते ते का? बरं ठीक आहे, मी पुढला प्रश्न घेतो. मला मराठा समाजाविषयी मी पुढल्या प्रश्नावर जातो. पुढला प्रश्न शेतकऱ्यांचा अत्यंत महत्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी विद्यमान खासदारांनी काय केलं सांगा. आपल्याला माझं ऐका, आपल्याला शेतकऱ्यांसाठी FRP लागू करणारं मोदी शासन आहे, मोदी सरकार आहे. FRP मुळे शेतकऱ्यांचं कल्याण झालेलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री अमित शहा, सहकार मंत्री पहिल्यांदा डिपार्टमेंट क्रिएट केलं आणि शेतकऱ्यांना ऑनलाईन सुविधा देण्याचा प्रयत्न. आणि एक मिनिट आणि हमी योजनेअंतर्गत काँग्रेस शासनाने 14 सालापूर्वी फक्त 50 कोटीचं मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला नागवलं जात होतं. काँग्रेस गव्हर्नमेंटनं फक्त 50 कोटी हमी योजनेअंतर्गत खरेदी केली होती. या शासनाने 10 वर्षामध्ये 450 कोटी हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. हमी योजनेची अंमलबजावणी शेतकऱ्यांसाठी या गव्हर्नमेंटने केलेली आहे. बरं ठीक आहे. थेट शेतकरी नेत्यांकडनं त्याचं म्हणणं घेऊ. येतो शेतकरी विद्यमान खासदारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? विद्यमान खासदार असेल किंवा त्यांचं केंद्रातलं सरकार असेल की शेतकऱ्याला 1 लाख रुपयाचं जर मटेरियल घेतलं खत बियाणे तर त्याच्यावरती 18% GST घेतला जातो आणि वर्षाला 2000 रुपये, वार्षिक 6000 रुपये दिले जातात. तर आमच्या 1 लाख रुपयाच्या खत बियाण्यातून हा 18% हा सरकार वसुली शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय देऊन 18% GST वसूल करून हे आमचं सरकार वसुली करतंय. मग हे भाजप सरकार वसुली सरकार आहे का? हा खऱ्या अर्थानं हा प्रश्न आहे. हा विद्यमान खासदार असतील याच्यावर कधी यांनी आवाज उठवला का कधी विद्यमान खासदारांनी? तर कधीच आवाज उठवला नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या समस्याला हा खासदार असेल, मोदी सरकार असेल, कोणतंही सरकार आवाज उठवून शेतकऱ्याला न्याय द्यायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे या सरकारचा पुढला प्रश्न विचारतो. मग तुमच्याकडे येतो. पुढला प्रश्न विचारून मी तुमच्याकडे येतो.
2019ला रणजितसिंह निंबाळकर खासदार म्हणजे विद्यमान खासदार, 2014ला दादा खासदार होते. बरं, दादांनी तरी त्यांच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही केलं का? दादा असतील किंवा रणजितसिंह निंबाळकर खासदार असतील, आताचे कोणत्याही सरकारनं शेतकऱ्याच्या विरोधी सगळे निर्णय घेतले की दादा असतील किंवा कोणी असेल, शेतकऱ्याच्या बाजूने कांद्या निर्यातीचा भाव असेल, दुधाचा भाव असेल, कोणतंही सरकार शेतकऱ्याच्या बाजूनं कधीच इलेक्शन पुरतं शेतकऱ्याला सरकारची आठवण येते आणि नंतर शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतलं जात नाही. दुधाचा दर असेल, साखरेचा दर असेल किंवा ऊसाचा भाव असेल, तर कोणतंही सरकार ज्यावेळेस शेतकऱ्याला ऊसाच्या दराची उचल द्यायचा प्रश्न येतो त्यावेळेस हे सगळे साखर कारखानदार भाजपचे असतील, राष्ट्रवादी असतील, काँग्रेसचे असतील एकत्र येतात. एखाद्या हॉटेलमध्ये बैठक होती आणि त्याच ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यातला शेतकऱ्याचा दर, ऊसाचा दर ठरला जातो. याच्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांची हे सगळे कारखानदार एकत्र होऊन शेतकऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करतात. ठीक. हा, येतोय वकील साहेब तुमच्याकडे येतो.